काही कार्यकर्त्या राहिल्या, अहवाल बनवायला सांगितला आहे, तर तो अहवाल तालुका शाखांनी लवकरात लवकर द्यावा आणि त्यांना तुम्ही कटअप डेट द्या, तारखा द्या, म्हणजे अहवाल तयार होतोय का या तालुक्याला ही तारीख, कार्यक्रम जाहीर करा, पूर्ण कार्यक्रम तालुका शाखेच्या निवडीचा जाहीर करा, म्हणजे त्या दृष्टीनं ते पण कामाला लागतील. नाही बाबा म्हणजे एकच साधन तरी चालत नाही, देऊ अहवाल, हे काम आहे ते काम प्रायोरिटी होईल त्याला का नाही, प्राथमिकता आता आपल्याला अहवाल तयार करायला द्यावी लागेल. हा मेळाव्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की 300 रुपये आम्हाला भोजन आला. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. मेळाव्यास गैरहजर राहणाऱ्या बौद्धाचार्यास 1 वर्षासाठी निलंबित केले जाणार. राष्ट्रीय सचिव BH गायकवाड यांचा कारवाईचा इशारा. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने काल जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह, आनंद बुद्धविहार, आनंदवाडी, कल्याण पूर्व येथे सायंकाळी 7 वाजता महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. ही सभा बौद्धाचार्य मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत, तालुका शहर कार्यकारिणी निवडीबाबत तसेच नूतन ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीचा जाहीर सत्कार या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव BH गायकवाड उपस्थित होते. बौद्धाचार्य मेळाव्याचे आयोजन करणे या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्वच बौद्धाचार्यांनी मेळाव्यास उपस्थित राहणे अनिवार्य आहे असे सांगत, मेळाव्यास जे बौद्धाचार्य गैरहजर राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना 1 वर्षासाठी निलंबित केले जाणार, तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची स्टेशनरी दिली जाणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सचिव BH गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शीला तायडे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी तसेच जिल्हा अंतर्गत तालुके, शहर, ग्राम, वार्ड सर्व महिला पुरुष समता सैनिक दल, सैनिक अधिकारी, उपासक उपासिका आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सचिव BH गायकवाड यांच्या हस्ते नूतन ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शीला तायडे यांनी केले. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं जो येत्या 29 मार्चला बौद्धाचार्य मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका आणि बौद्धाचार्य यांनी उपस्थित राहावं. त्यांचं आयडेंटिटी कार्ड त्या ठिकाणी रिन्यू केलं जाईल आणि या वर्षाचं जे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक गॅजेट आहे ते गॅजेटसाठी नावं घेतल्या जातील. जर आपण कार्ड रिन्यू केलं नाही तर वर्षभर आपलं कार्ड रिन्यू होणार नाही आणि आपल्याला कुठल्याही पद्धतीची स्टेशनरी दिली जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्या आणि सर्व बौद्धाचार्यांनी, केंद्रीय शिक्षकांनी, शिक्षिकांनी या मेळाव्यासाठी प्रचंड संख्येनं उपस्थित राहा अशी आपल्या सर्वांना सूचना करतो. आज मीटिंगमध्ये जी प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थिती होती त्याबद्दल ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी आणि पुरुष कार्यकारिणीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. महिला कार्यकारिणीचा सत्कार ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं करण्यात आलेला आहे. ही एक अतिशय जमेची बाजू आहे. महिला आणि पुरुष कार्यकारिणी सोबत चाललेले आहे. यासाठी मी दोघंही कार्यकारिणीचे धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांच्यासाठी मंगल कामना व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.